तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही एक कबड्डी सामना बघायला जातो आहे, म्हणजे संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने कबड्डी सामन्यांचं आयोजन केलं होतं। तर त्याचे सुरुवातीचे सर्व सामने झाले, आता अंतिम सामना बाकी आहे। त्यात संगमेश्वर पोलीस स्टेशनचा संघ आहे जो अंतिम सामन्यात पोचला आहे आणि एक दुसरा एक कुठला तरी संघ आहे। तर तीच मॅच बघायला आता आपण निघालेलो आहे, तर तुम्ही पण एन्जॉय करा ती मॅच। तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही मॅच एन्जॉय करा। धन्यवाद। टाळ्या वाजवायला सांगणार आहे, उद्या इथं येऊन कोणी टाळ्या वाजवायला सांगणार नाही। उद्या आपल्याला यायला इथं भीती वाटणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून मित्रांनो या दोन्ही संघाला शुभाशीर्वाद देणार आहोत। निश्चितपणे जाऊया सामन्याकडे। एका बाजूला कुंभार गाडी हा मात्र बघूया किती खेळाडू मिळेल सर या पहिल्या चढाईमध्ये। दरम्यान पहिल्या चढाईमध्ये या ठिकाणी गुणांकन प्राप्त होत आहे कुंभारकाडी संघाला। मगाशी सुद्धा कुंभारकाडी संघाने जबरदस्त बाजी मारली, आता मात्र एक गुण आहे। दरम्यान मिली सर, आपण टीव्हीवर पाहतो हजारो कार्यक्रम चॅनल, दरम्यान या ठिकाणी एक खेळाडू पुण्याचा बाद केलाय। आपण टीव्हीवर पाहतो हजारो कार्यक्रम चॅनल आणि बघूया दोन्ही संघामध्ये कोणता संघ मारतोय विजयाची फायनल। जबरदस्त अशी शायरी आहे, शायरीचे बादशाह या ठिकाणी गणेश शेलार यांचं आगमन झालेलं आहे। एक वेळ सामना संपेल पण शायऱ्या संपणार नाहीत, कारण शायरीची डायरी त्यांच्या खिशात आहे। जाऊया सामन्याकडे पुन्हा एकदा। जबरदस्त सामना आहे, अंतिम सामना आहे। 2025 चा मानकरी कुठला संघ होणार आहे थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळणार आहे। पहिल्या दुसऱ्या पारितोषिकाचा मानकरी कुठला संघ होणार आहे, पोलीस स्टेशन मधून पहिलं पारितोषिक कुठला संघ घेऊन जाणार आहे, द्वितीय पारितोषिकाचा मानकरी कुठला संघ होणार आहे। पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे। कुंभारकाडी संघाकडून हा साधारणतः 7.5 ते 8 फूट असणारा उंच असणारा, म्हणजे निदान रेषेच्या आसपास झोपला तर मध्य रेषेला सहजरित्या हात लागणार आहे असा हा उंच पुरा खेळाडू आहे तुळशीदास। बघूया तुळशीदास यानं सुद्धा कित्येक मैदानं गाजवलेली आहेत, आम्ही त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत। शिला सर नक्कीच दोन्ही संघ अतिशय सुंदरचा खेळ करतायत। मिली सर पुन्हा एकदा या ठिकाणी शायरी सांगतोय, सापामध्ये सर्वात जास्त विषय जात असते ती म्हणजे घोणस। सापामध्ये सर्वात जास्त विषय जात असते ती म्हणजे घोणस, आणि कबड्डीमध्ये एका गुणाचा जिंकायचं जर मारला बोनस। आता काय साप काय येणार, विंचू काय येणार असे जबरदस्त नाही। पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो। या ठिकाणी चित्रीकरण आमचे सहकारी एजाज पटेल साहेब यांच्याकडून या सामन्याचं चित्रीकरण सुद्धा केलं जात आहे। धन्यवाद पटेल साहेब। पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे। तुळशीदास पुरुषतंत्र केलं जातं, किती खेळाडू बघताय बघूया। कृपया प्रामाणिकपणे एक गुण आहे, कृपया दोन्ही संघाने विनंती की आपण प्रामाणिकपणे या ठिकाणी खेळ दाखवायचा आपला। कुंभारखानी आता मात्र प्रेक्षकांमधून हालचाल वाढत चाललेली आहे। कोण सामना विजेता होणार, 2025 चा मानकरी कुठला संघ होणार आहे। पुन्हा एकदा पडझड सुरुवातीला झालेली आहे पोलीस स्टेशन संघाची। बघूया प्रेक्षक सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रेक्षकांचा लाभलेला आहे, माझा सुद्धा या ठिकाणी स्पीड वाढलेला आहे। बघूया पुन्हा एकदा जबरदस्त पसंती आहे। एक गुण मिळतो आहे। चला पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे। पंच मी सुरुवातीला सांगितलं हेच एक पंच आहेत, एक वेळ लाईन पण कमी आहेत पण पंच जास्त आहेत, त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे। पंच योग्य तो निर्णय देणार आहे। पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे। 4 नंबर जर्सी परिधान केलेला एक छान बदलालित्य बघायला मिळतंय। आता मात्र आत्मघात केला आहे शेलार सर, नक्कीच मला वाटतं स्वतःहून हा खेळाडू बाद झालेला आहे। आणि आता मात्र बघा सुंदर प्रकारची राईड, एक जबरदस्त मला वाटतं हा एक खेळाडू मला वाटतं आपल्या संगमेश्वर तालुक्यामध्ये निश्चित मला वाटतं सर हा नाव कमवणार आहे। हा जो तुळशीदास आहे ना, हा निदान रेषेच्या आसपास झोपला तर मध्य रेषेला सहजरित्या साधारण 5.5 ते 6 फूट उंचीचा खेळाडू आहे। दरम्यान पुन्हा एकदा 4 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू आहे, रिव्हर्स किक मारण्याचा प्रयत्न आहे। बघूया निदान रेषा पार करतोय आणि तुळशीदास आताच सांगितलंय, ज्याचं वर्णन सांगितलंय 5.5 ते 6 फूट उंचीचा असा हा खेळाडू आहे। सुपर टॅकल ऑन आहे। तुळशीदासला पकड झाली तर 2 गुण मिळणार आहेत महापुरुष पोलीस स्टेशन संघाला, त्यामुळे पकड करणं गरजेचं आहे। आणि रायडर सेफ होतो पण दोन्ही संघाला या ठिकाणी 1-1 गुण बहाल केला जातोय। बोथ आउट। पुन्हा एकदा 2-2-2चं क्षेत्ररक्षण आहे। 6 विरुद्ध 1 आक्रमण करताना स्वतःच्या डाव्या कॉर्नर मधून पोलीस स्टेशन संघाचा हा जो खेळाडू आहे ना, यानं मागच्या दोन्ही सामन्यात एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे। शिलार सर नक्कीच। दरम्यान पुन्हा एकदा कुंभारकाडी संघाकडून 3 खेळाडू मैदानात असताना सुपर टॅकल आहे।
बघूया निश्चितच सुंदर ही लढाई अतिशय खोलवरती पाणी घडी मारण्याचा प्रयत्न करतोय. एक सुंदर प्रकारची आघाडी घेतली. महापुरुष संघ थोडासा मागे पडताना दिसतोय मैदानावरती. पुन्हा एकदा वेळ संपत चालले मध्यरेषेपाशी आणि आपल्या प्राणा सुखरूप परत पुन्हा एकदा 2025 पोलीस स्टेशन स्पर्धेचा मालकरी कुठला संघ होणार आहे. आता मात्र थोडासा संयम ढासळला जातोय तो कुंभारखाणी संघाचा. पुन्हा एकदा सडपातळ बांधायचा. तुळशीदास मैदानाच्या बाहेर आहे सर. तुळशीदासला मैदानात आणायचं आहे. तुळशीदास जर का जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर राहिला फायदा होणार आहे महापुरुष पोलीस स्टेशन संघाला. पुन्हा एकदा 2-2चं क्षेत्ररक्षण आहे आणि महापुरुष पोलीस स्टेशन संघाने तुळशीदासला जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर ठेवायचा आहे. बघूया 2-2 रणनीतीचा अवलंब करणं गरजेचं आहे. निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणात परतो. शेलार सर नक्कीच दोन्ही संघात हे चांगला खेळ करतायत. कबड्डी म्हणजे असतो एक कौशल्याचा गेम आणि कोणता संघ जे सांगू शकत नाही नियम. दोन्ही संघ चांगली कामगिरी करताना मैदान दिसत आहेत परंतु महापुरुष संघाला या ठिकाणी चांगल्या खेळाची गरज आहे. तितकाच प्रतिनिधी संघ कुंभारखाणी संघ 5 खेळाडू मैदान असताना 5 विरुद्ध 1 असं चालू असा संघ 2-2-1 अशी साखळी लावले. अतिशय खोल हा लढाई करतो खेळाडू या प्रकाराचे आव्हान करतो समोर संघाला परंतु कोणतेही घाई या ठिकाणी चालणार नाही कारण अतिशय महत्वपूर्ण असा फायनलचा सामना या ठिकाणी सुरू आहे सर. आता मात्र डोअर डायरेक्ट आहे. बसर झालेला आहे. कुठल्या ना कुठल्या संघाला गुणप्राप्ती निश्चितपणे होणार आहे. चढाईपट्टू असा कैदेत भेटलाय की मला धारापल पाडू नका. निश्चितपणे पुन्हा एक गुण प्राप्त होतोय तो महापुरुष संघाला. आता मात्र सामना थोडा रंगतदार अवस्थेत बघायला मिळतोय. थोडी स्पीड वाढवावी लागणार आहे. अंतरावरचं क्षेत्ररक्षण आहे. 2-2चं क्षेत्ररक्षण आहे. अशा वेळेस कुंभारखाणी संघाला त्या रायडरला कुंभारखाणीत घेऊन गेलेला आहे. जबरदस्त रेड केली आहे. 1 गुण प्राप्त. तुळशीदास मैदानात येतोय. उंचपुरा चढाईपट्टू मैदानात येतोय. बघा किती खेळाडू वाजत आहेत. जबरदस्त तुळशीदासची रेड आहे. 2 खेळाडू वाजत 2 खेळाडू सुंदर प्रकारे. आता मात्र पुन्हा एकदा या सामन्यात रंगत आले मिनिस्टर थोडीशी आघाडी वाटते परंतु पुन्हा एकदा त्या बिघाडी होते आणि आता मात्र एक सुंदर अशा प्रकारे आपण मगाशी खेळ काढला परंतु शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची या ठिकाणी सर. त्या उजव्या कोपऱ्यात काहीतरी आहे. रायडरला उजव्या कोपऱ्यात दिला जातोय. पुन्हा एकदा जबरदस्त डिफेन्स. 1+2 = 3 पॉईंट्स आणि सुरुवातीपासूनच या ठिकाणी आघाडी घेतली जाते ती या कुंभारखाणी संघाकडून. ही रणनीती आहे सर. सुरुवातीपासूनच जसा आपण क्रिकेटमध्ये विनोद बघायचो सचिन तेंडुलकर सनत जयसुरी असेल ऍडम गिलक्रिस्ट असेल सुरुवातीपासून चौकार षटकार. अरे तो उजव्या कोपऱ्यात आहे काय कुंभारखाणी संघ त्या उजव्या कोपऱ्यातच घेऊन जातो रायडरला. काहीतरी तिकडे घातलं नाही. पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे. जबरदस्त सामना आहे. तुळशीदास मैदानात येतोय. 2-2चं क्षेत्ररक्षण असताना तुळशीदासला माहिती आहे आपण कसा खेळ करायचा आहे. पूर्वार्धाचा खेळ आहे. अंतिम सामना आहे. अंतिम सामन्यात कसा खेळ करायचा आहे आपण आघाडीवर आहोत याची निश्चितपणे जाणीव असणार आहे तुळशीदास याला. थोड्याच वेळात स्पर्धेची सांगता होणार आहे. तुळशीदास निदान रेषा पार करतोय. मध्यरेषेजवळ स्थिरावतोय. अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणात परतणार आहे. एक जबरदस्त सामना आहे. एका बाजूला यजमान संघ आहे महापुरुष पोलीस स्टेशन संघ आहे. दुसऱ्या बाजूला निमंत्रित संघ आहे जय भवानी कुंभारखाणी संघ. पुन्हा एकदा 4 नंबर जर्सी परिधान केलेला अत्यंत भारदस्त शरीर यष्टीचा चढाईपट्टू आहे. मैदानाचा पुरेपूर ताबा घेतोय. चढाईपट्टूला माहिती आहे गुणफलक बघितलं तर प्रतिस्पर्धी संघाकडे 10 गुणांची आघाडी आहे. ही आघाडी थोपवायची असेल तर तुळशीदासला मैदानाच्या बाहेर करायचं आहे. शेलार सर नक्कीच अतिशय सुंदर अष्टपैलू खेळाडू तुळशीदास. प्रत्येक वेळी ज्याची कमी असते बोनस गुणापर्यंत निश्चितच बघूया परंतु बोनस मारताना मिनिस्टर मराठे थोडासा पाय आतील पाय उचला लागतो तरच तो बोनस होतो. तुळशीदास अतिशय अष्टपैलू खेळाडू आहे. प्रत्येक खेळाडूमध्ये अशी क्षमता असते. बघूया आपल्या संघासाठी काहीशी गुणाची कमाई करतो का मध्यरेषेपाशी राहतोय. प्रत्येक सेकंद अतिशय महत्वाचा मिनिस्टर. निश्चितपणे जबरदस्त सामना बघायला मिळतो. अत्यंत रोमांचक सामना आहे. एका बाजूला महापुरुष यजमान पोलीस स्टेशन संघ आहे. दुसऱ्या बाजूला निमंत्रित संघ आहे. पुन्हा एकदा 4 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आहे. याच्या मनात थोडीशी शंका असणार आहे. थोडीशी भीती असणार आहे की प्रतिस्पर्धी संघ हा उजव्या कोपऱ्यात घेऊन जातो. पुन्हा एकदा जबरदस्त डिफेन्स केला जातोय. एक छान ऍडव्हान्स टॅकल केला जातोय. 1 गुणांकन प्राप्त. आता मात्र डोअर डायरेक्ट थर्ड रेड आहे. प्रो कबड्डीचा तो नियम आहे. जेव्हा 2 चढाई निष्फळ ठरतात तेव्हा तिसऱ्या चढाईमध्ये एखादं गुणांकन प्राप्त करणं गरजेचं आहे. आता मात्र सेफ आउट होतोय. 1 गुणांकन प्राप्त आहे. निश्चितपणे 1 गुण प्राप्त असणार आहे तो या कुंभारखाणी संघाला. शेलार सर नक्कीच प्रत्येक वेळी सुंदर असं चढाई आपल्या पाहायला मिळते कुंभारखाणी संघाकडून. आपल्या वाटलं होतं मिनिस्टर की मगापासून महापुरुष संघ एवढ्या सामना करायचं. सतीश फटकर दरम्यान दुसऱ्या सत्रासाठी सुरू होते. आता मात्र निर्णायक सत्राला सुरुवात होते. बघायच्या मैदानात काय घडतंय काय बिघडतंय. दरम्यान माझ्या समवेत एक धडाकेबाज समालोचक करंडेसर समालोचन करतील. या फायनल मेगा फायनल बिग फायनल मध्ये आपण पाहतोय दुसऱ्या सत्राचा दमदार खेळ पाहण्यासाठी आतुर झालेला प्रेक्षक वर्ग. 17-5-5 17 गुणफलकावर सामना सुरू आहे. स्कॉर्पिओ किक दमदार किक वेगवान किक कोणताही धोका नाही आहे. आता मात्र पण शूटचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. एक जबरदस्त खेळ प्रेक्षकांना नक्कीच बघायला मिळणार. चेहऱ्यावर स्मितहास्य ज्याला आपण म्हणतो
इतर खेळाडूंना प्रेरणा देणारं स्मितास्य या खेळाडूच्या चेहऱ्यावर आपण पाहतोय. एक जबरदस्त खेळ होताना आपण सर्वजण पाहतोय. मेगा फायनल बिग फायनल मध्ये रंगलेला हा अंतिम सामना आणि आपण सर्वजण या सामन्याचे साक्षीदार होत आहोत. अतिशय दमदार असा खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतोय. माझ्या समवेतात करणे सर. नक्कीच कदम सर यावेळी मात्र रोमांचक सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ असेल महापुरुष पोलीस संघ, दुसऱ्या बाजूला आघाडी बसला संघ आहे म्हणजे कुंभारखाणी संघ. यावेळी मात्र पोलीस संघाला कमबॅक करावे लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल. शब्द आहे मित्रांनो शेवटचे सत्र दरम्यान सिद्ध करावे लागेल. यानंतर चपळ चढाई पाहायला मिळते. यावेळी मात्र बाहेरचा रस्ता दाखवला गेला कदम सर यावेळेला रेडरला नक्कीच शूटिंग ब्लॉकमध्ये पाठवला गेला आणि आता मात्र उंच पुढे चढाईपटू आपल्या वेगवेगळ्या शैलीनं लेफ्ट कॉर्नर टिकला गेलाय आणि निश्चितपणे एक जबरदस्त उंचावलेला खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतोय. 18-5 गुण फरकावर सामना सुरू आहे. भक्कम अशी 13 गुणांची आघाडी आहे जय भवानी कुंभारखाणी संघावर. आता मात्र पोलीस संघाकडून एक जबरदस्त खेळ चतुरस्र खेळाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय आणि त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा रेड मार्क करत आहे. जर्सी क्रमांक 23. आता मात्र सुपर टाकायची नावी संधी तरी या चढाईपटूला जेरबंद केला गेला तर 2 गुण मिळू शकतात. बघायच्या मैदानात काय करते काय बिघडते. क्या बात आहे दमदार सुपर टॅकल केलाय. क्या बात आहे. कदम सर हा सामना टर्निंग पॉईंट ठरेल का हे देखील पाहायचं आहे. नक्कीच शेवटी 2 पॉईंट घेतले गेले. इथून सामन्याचा टर्निंग पॉईंट असला कदम सर त्यामुळे इथून पुढे एका मोठ्या रेडरला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. इथून पुढे महापुरुष पोलीस संघ कमबॅक करेल का. एक नावातला संघ म्हणजे दोन्ही संघ या ठिकाणी मात्र पोलीस रेजिंग निमित्त आयोजित या स्पर्धेदरम्यान अंतिम सामन्यामध्ये पाहायला मिळतात. पुण्याच्या त्या डिफेन्स समोर 88 नंबरचा हा रेडर असेल. नक्कीच पाहिजे सर. सामन्यामध्ये काही असे टर्निंग पॉईंट असतात जे सामन्याला कलाटले देणारे क्षण असतात. त्यातला एक क्षण होता आणि त्याच क्षणासमोर पुन्हा एकदा एक उत्तम अशी कामगिरी करण्याचा माणूस या चढाईपटूचा आपण बघतोय. एक जबरदस्त खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतोय. या स्पर्धेतील अंतिम विजेता संघ कोण होणार थोड्याच वेळात कळणार. एक जबरदस्त असे दोन्ही संघ आहेत. कित्येक संघांवर मात करत बदल करत फायनल मध्ये प्रवेश करता ठरलेले हे दोन्ही संघ आहेत. एका बाजूला आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवर स्वतःला आजमावताना पोलीस संगमेश्वर बघायला मिळतोय आणि त्या संघासमोर काठोकी टक्कर देताना जय भवानी कुंभारखाणीचा दमदार संघ बघायला मिळतोय. नामवंत संघांचा गुणवंत खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतो. आपण काय सांगू शकाल. नक्कीच सर कदम सर पण तू घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना देखील थोडासा प्रेशर असतोय. तो प्रेशर या ठिकाणी थोडा जाणवतोय म्हणजे महापुरुष पोलीस संघासमोर. पण तू प्रेशर झुकारून खेळ करावा लागेल. नक्कद बडा नपद बडा जो खुशी मध्ये खडा वो सबसे बडा. यावेळेला मात्र आपल्या होम ग्राउंडवर चांगला खेळ करावा लागेल. अंतिम चषकावर नाव करावं लागेल ते म्हणजे महापुरुष. नक्कीच एक जबरदस्त कबड्डीचा पर्व संघर्ष ज्याला आपण म्हणतो. ॲज लॉंग देअर इज लाईफ देअर इज स्ट्रगल. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत संघर्ष आहे. अँड स्ट्रगल इज सेंटर ऑफ द लाईफ. आपण नेहमीच म्हणत असतो की संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. एक जबरदस्त कबड्डीचा संघर्ष या मैदानावर बघायला मिळतोय. दरम्यान जय भवानी कुंभारखाणी संघाकडून पुन्हा एकदा प्रत्युत्तर थर्ड राईट टू ऑल डायचा इशारा दिला गेला. इकडे गुण घ्यावा लागेल अन्यथा शिटिंग ब्लॉक मध्ये आणि भरोसा टाकला जातोय. जर्सी क्रमांक 5 वर बघायचंय कशा प्रकारे भरोसा सार्थकी ठरतोय. आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानावर लढवतोय. आपल्या मैदानावर विक्षेप करताना ऑन फायर रेडर. हाऊ मेनी पॉईंट्स देअर रेफरी 2 गुण. वा गुरु क्या बात आहे. आकाशामध्ये चिमण्या पाखरे गरुड यांसारखे असंख्य पक्षी झेपावत असतात. मात्र असमंत गुगल भरारी करण्याचे सामर्थ्य असतं ते गरुडासारख्या काही मोठ्या पक्षांमध्येच आपण पाहत असतो. थर्ड रेडचा इशारा दिला गेला आहे. टच केला जातोय 2 नंबरच्या डिफेंडरला आणि पुन्हा एकदा गुण जातोय पोलीस संगमेश्वर संघाला. माझ्या समवेत आदरणीय करंटे सर. नक्कीच कदम सर या वेळेला मात्र या रेडरला बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. परंतु शेवटच्या क्षणी मात्र नजर हाटी दुर्घटनाघाती. पुन्हा एकदा या रेडरने आपल्या रेड दरम्यान पॉईंट घेतला पाहायला मिळतं. आघाडी वाढत चालले वारंवार. शेवटची 5 मिनिटांचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. पुन्हा एकदा चांगल्या पकडीचा प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. चक्रव्यूह म्हणजे शिरणे सोपं असतंय परंतु चक्रव्यूह भेटणं अभिमन्यूला देखील जमलं नाही आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळतंय. अलॉकीला गेलाय तो म्हणजे यावेळेला पुन्हा एकदा महापुरुष पोलीस संघावर मंजिले मिले ना मिले दोस्तों ये तो बिल्कुल गलत बात है. हम कोशिश भी ना करें ये तो बिल्कुल गलत बात है. एक जबरदस्त सामना या सामन्यामध्ये दोन्ही संघ एकमेकांना आजमावताना आपण पाहतोय. रनिंग टच केला गेला होता. सावकाश आपल्याकडे बराच अवकाश. आता 5 आडवे झाले होते. सावकाश एक दमदार खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतोय. सावकाश अजून बराच आहे अवकाश. पंचांचा निर्णय हा हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे असतो. ऑन फील्ड ग्राउंडवर या ठिकाणी आपल्याला दरम्यान निरादेशाचं आव्हान ठेवलं होतं आणि अतिशय सहजतेनं आव्हान स्वीकृत करताना चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटे. आता मात्र सामना आपल्याला बघायला मिळतो 27-10 गुण फरकावर. थोडासा सामना एकतर्फी होतोय. मात्र दबाव जुगारून खेळण्याची गरज आहे. यजमान संघ अर्थात स्वतःच्या होम ग्राउंडवर स्वतःला आजमावताना पोलीस संगमेश्वर संघ थोडासा बिचाटीला समोर जातं. माझ्या समोर करंटे सर. नक्कीच सर मी मग तुम्हाला म्हटलं की थोडंसं टेन्शन फ्री या वेळेला खेळ करावा लागेल. म्हणजे महापुरुष पोलीस संघाला क्षमता आहे मित्रांनो. शेवटच्या काही 4 मिनिटांमध्ये आपल्याला सिद्ध करावे लागेल. बोनस घ्यावा लागेल. बोनस ऑन दिला आहे. बोनस केला गेला आहे. बोनसने एका गुणाची आघाडी मात्र कमी केली गेली. पुन्हा काही ठराविक रेडरला कमी यावेळेला माघारी परतावं लागेल. 5 नंबर रेडर असू द्या. त्यानंतर मात्र 6चा डिफेन्स आहे. बोनस ऑन आहे. त्यापैकी रेड पाहायला मिळते म्हणजे 5 नंबरच्या रेडर कडून. कारण माहिती आहे मोठी आघाडी आहे आपल्या संघाकडे.
आघाडी तोडणं शक्य नाही. परंतु काही शेवटच्या काही मिनिटात जर विचार केला तर मागच्या वर्षी कदम सर दत्तनगरमध्ये अशी एक रेड झाली होती. त्या रेड दरम्यान शेवटची 3 मिनिटाचा खेळ शिल्लक असेल. 8 नंबरच्या दर्शी प्रदान केले आहे. रेडरकडे मोठी क्षमता आहे, ताकदवान खेळाडू आहे. यावेळेला मात्र विजय बंद केला जातोय, शूटिंग ब्लॉक मध्ये पाठवला जातोय. वा गुरु क्या बात आहे. शक्तिशेपाडी युक्ती यावेळेला पाहायला मिळते जय भवानी कुंभारखाणी संघाकडून. जबरदस्त सामना नक्कीच. ना थक्कर बैठ उड्डाण अभी बाकी है, जमी खत्म हुआ तो क्या हुआ, आसमान अभी बाकी है. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 5 मैदानात येतोय की ज्यांची स्वप्ने दमदार असतात त्यांना ध्येय प्राप्त होते. मित्रांनो निव्वळ पंख सुरू चालत नाही तर जिद्दीमुळे उड्डाण सफल होते. एक जबरदस्त खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतोय. आदरणीय करंडे सर. नक्की सर, तुम्ही मगाच म्हटल्याप्रमाणे पंखामध्ये उडण्याचं बळ असावं लागतं. ते बळ या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजेच कुंभारखाणी संघाकडून यावेळेला पुन्हा एकदा खरा पकडीचा प्रत्यक्षित पाहायला मिळतंय. मग तुम्हाला म्हटलं होतं पंचांचा निर्णय हा हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे असतो. त्या निर्णयाचा सन्मान करायला शिका. तर या ठिकाणी रिव्ह्यू सिस्टीम आपल्याकडे नाहीये. शेवटचे 2 मिनिटं कंटिन्यू. लास्ट 2 मिनिट ऑफ द इनिंग. या 2 मिनिटांनंतर आपला अंतिम सामना कोण होईल विजेता, कोणता संघ होईल पहिल्या पर्वाचा या ठिकाणी विजेता. एका बाजूला संघ जय भवानी तर दुसऱ्या बाजूला आहे या वेळेला पंचांचा निर्णय काय असेल. शेवटच्या क्षणी चांगला प्रयत्न केला, याच्यासाठी केला होता टास. शेवट गोड व्हावा. नक्कीच प्रेक्षकांचा या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद आपण पाहतोय. ज्याला मोटिवेशन म्हणतो आपण, प्रेरणा प्रोत्साहन उत्तेजन उत्तमरित्या प्रेक्षकांकडून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. उत्तम असा शेवटच्या क्षणाला सुरू असलेला सामना. मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, कोई दोस्तों हम कोशिश भी ना करें ये तो बिल्कुल गलत बात है. वक्त से लड़कर नसीब बदल दे इंसान, वही जो अपनी तकदीर बदल दे. कल क्या होगा क्या बताया, कल खुदा भी खुद अपनी तस्वीर बदल दे. एक जबरदस्त असे दोन्ही संघ प्रचंड आत्मविश्वासाने एकमेकांसमोर भेट आपले होते. बघायचं मैदानात काय घडतंय काय बिघडतंय. शेवटचे काही निर्णय क्षण म्हणता येणार नाही, कारण 31-14 अशा गुणफलकावर सामना सुरू आहे. आदरणीय करंडे सर. नक्की सर, कबड्डी किंवा व्हॉलीबॉल असल्या इतर खेळ असले आपण निर्णय आपण शेवटच्या काही मिनिटांमध्ये डिक्लेअर करू शकतो. क्रिकेट म्हटलं की आपण शेवटच्या मिनिटापर्यंत आपला निर्णय डिक्लेअर करता येतो. क्रिकेटमध्ये खेळातील एक नावी संधी असते. शेवटच्या चेंडूपर्यंत काहीच सांगता येत नसतं. कोणत्या संघ शेवटचे 1 मिनिट कोणत्या संघावर मात करेल शेवटच्या चेंडूपर्यंत सांगता येत नसतं. त्याचप्रमाणे कबड्डीमध्ये देखील शेवटच्या काही राईड्सपर्यंत निश्चितपणे सांगता येत नसतं कोणत्या संघ विजयी होईल. एक जबरदस्त चित्तथरारक खेळ दोन्ही संघांनी दाखवला आणि प्रेक्षकांची मने जिंकली. माझ्या समोर येत आहेत समालोचक आदरणीय करंडे सर. नक्की सर, या वेळेमध्ये 4चा डिफेन्स समोर असेल तर म्हणजे 88 नंबर जर्सी प्रदान केलेला टाइम बॅक सुद्धा रेड पाहायला मिळतो. कारण माहिती आहे 31+14 म्हणजे एक मोठी